हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण छान मस्त असं मक्याचं थालीपीठ, मक्याच्या चिला करणार आहोत. खायला खूपच भारी लागतं, खूप टेस्टी लागतं. तुम्ही टिफिनमध्ये पण मुलांना करून देऊ शकता, सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळची जी छोटी मोठी भूक लागते त्याच्यासाठी पण तुम्ही करू शकता. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, एक मोठी साईजचा मका घेतलेला आहे. त्याला आधी स्वच्छ धुतल्यानंतर मी हे चॉपर आहे ना, चॉपरमधून असं बारीक चॉप करून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी हे 2 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चॉप करून. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हे 2 छोटे गाजर आहेत, त्याला मी किसून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे, ती मी ॲड करते आहे. तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर शिमला मिरची ॲड करू शकता. बारीक चॉप करून कोबी असेल तर कोबी पण बारीक चॉप करून ॲड करू शकता. तुमच्या घरात आपल्या भाज्या असतील ना, त्या तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. मिक्स करून घेतलेलं आहे. आता ना मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे स्वादाप्रमाणे मीठ. थोडासा आपण ओवा ॲड करायचा आहे, अर्धा चमचा. तीळ आपण ॲड केलेले आहे. हळद पावडर आपण ॲड केलेली आहे. लाल मिरची पावडर आपण ॲड करतो आहे. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे मसाला ॲड करा. गरम मसाला आपण ॲड केलेला आहे. धना जिरा पावडर आपण ॲड केलेला आहे. छान आधी मिक्स करून घेऊया आपण. आता आपण याच्यामध्ये बेसन पीठ ॲड करूया. हा जो चमचा आहे ना, तो मी 4 चमचे बेसन पीठ ॲड केलेला आहे. छान कुरकुरीत वाटावं म्हणून मी हे रवा ॲड करते आहे 3 चमचे. थोडंसं आपण पाणी ॲड करायचं आहे. एकदम पाणी नका ॲड करू. आपल्याला सेमी थिक बॅटर करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये रवा आहे ना, तर रव्याला सेट व्हायला थोडासा वेळ लागतो, म्हणून आपण हे बॅटर 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवून देऊया. आता ना 15 मिनिटं झालेली आहे आणि आपलं बॅटर पण छान असं रेस्ट झालेलं आहे. हे बघा, रवा पण छान असा फुलला आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी गॅसवर तवा ठेवलेला आहे. तव्याला आधी आपण तेल लावूया आणि त्याच्यावरती असं बॅटर ढवळून घ्यायचं आधी. आणि तुम्हाला छोटं मोठी साईज कसं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही असं थापून घेऊ शकता. थोडे तीळ आपण स्प्रिंकल करायचे आहेत साईडने. तर थोडंसं आपण तीळ सोडूया. झाकून ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं छान, म्हणजे खालची बाजू छान अशी शिजली ना की आपण टर्न करायचं. आता आपण झाकण उघडूया. हा बघा, किती सुंदर छान असा कलर आलेला आहे. आता दुसऱ्या साईडने पण आपण मस्तपैकी शेकून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं प्रेस करत आपल्याला दोन्ही साईडने शेकून घ्यायचं आहे. खायला खूपच छान लागतं, खूप भारी लागतं. तुम्ही चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर, गरमागरम चहा बरोबर, कशाबरोबर पण हे खाऊ शकता. हे बघा, किती छान कलर आणि छान झालेलं आहे. आता मी हे दुसरं ॲड करते आहे. झाकून ठेवूया आणि खालची बाजू व्यवस्थित शिजली ना की आपण टर्न करायचं आहे आणि व्यवस्थित थोडं प्रेस करत आपल्याला छान असं शेकून घ्यायचं आहे. आता ह्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे चिले करून घेते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम असे आपले स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे थालीपीठ म्हणजे चिला तयार झालेले आहेत. खायला खूप छान लागतात, खूपच टेस्टी लागतात. मी हे चहाबरोबर सर्व केलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कोथिंबीर पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस त्याच्याबरोबर पण सर्व करू शकता. दह्याबरोबर पण खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतात. नक्की तुम्ही ट्राय करा. हे बघा, हे
आणि जर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर प्लीज नुतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेल आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.